morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज फायनली आफ्टर अ लॉंग टाईम तुम्ही म्हणू शकता आमच्या ॲनिव्हर्सरी नंतर म्हणजे ऑलमोस्ट 8 months नंतर आम्ही दोघं नवरा बायको बाहेर चाललो आहोत. कारण लास्ट आमचं जे आम्ही तिघंच गेलेलो, मी नायसा आणि रचना, ते होतं आमच्या ॲनिव्हर्सरीला 26 नोव्हेंबर. त्याच्यानंतर आम्ही आज चाललो आहे, म्हणजे ऑलमोस्ट 6 to 8 months. आय मीन दिस इज फॉर द फर्स्ट टाईम की एवढा मोठा गॅप आहे. नाही तर आम्ही एव्हरी मंथ कुठे ना कुठे जातो. एनिवेज सो सुपर एक्सायटेड. शॉर्ट वीकेंड आहे, सॅटर्डे संडे ऑफ घेतला आहे यावेळी मी. आणि नायसा पण रेडी झाली आहे, रचना रेडी झाली आहेत. वाजले आहेत आता ऑलमोस्ट 8:45. आमचं टार्गेट 9च होतं, कारण गाडी आम्ही चार्जिंगला लावली. EV गाडी घेतो आहोत आणि त्याच्या स्लो चार्जिंगमध्ये आमच्या सोसायटीमध्ये आम्ही लावलं आहे, म्हणून सगळं काही स्लो आरामशीर चालू आहे. तसंही आमचं चेक इन आहे 2 वाजता. छान प्लेस आहे, फर्स्ट टाईम आम्ही चाललो आहे. का आहे आणि कुठे जाणार आहोत हे तुम्हाला समजणारच आहे. सो प्लीज स्टे ट्यून्ड. हां इट्स ओके असं काय नाही. आपल्याकडे तीच कॅप आहे, जशी कॅप आहे ती यूज करायला लागेल ना, ती थोडी आपण टाकून देणार, ओके नाही. सो वी आर ऑल सेट. सनिंद्र तुम्हाला दाखवलंच असेल. आणि आता आम्ही असं ते बाबा गाडी घ्यायला गेलेत ना, चार्जिंगला लावली. त्याच्यावर नको ठेवू पडणार. 1 डेच राहायचं. स्कूल आहे उद्या, परवा सॉरी. बाबांना सुट्टी होती म्हणून आपण प्लॅन केलं. तुला पण 2 days सुट्टी आहे, बाबांना पण 2 days सुट्टी आहे. माझं चालतं फिरतंय, मला किचनपासून सुट्टी आहे. सो फायनली आम्ही पोचलोत फूड कोर्टला. करून घेतो. सो EV लाईफ पण सनीची गाडी चालवायला एक वेगळीच मजा आहे. पण यू नीड लॉट्स ऑफ पेशन्स फॉर दिस. पण एक बेस्ट आहे की सगळीकडे तुम्हाला फास्ट चार्जर मिळतात. ॲटलिस्ट मुंबई साईडला, मुंबई पुणे एक्सप्रेस ह्या साईडला सगळीकडे. सो मस्त नाश्ता झाला. ॲक्च्युली फूड कोर्टला मी उतरलो होतो म्हणजे मगाशी जे पाहिलं. आणि त्यानंतर ना एवढी भूक लागलेली. सनी म्हणतो पुढच्या फूड कोर्टला चल, तिथे बसायला वगैरे. काही जास्त बसायला नव्हतं, उभंच राहिला होता, जास्त करून होतं. पण ठीक आहे, EV चार्ज झाली, म्हणजे गाडी चार्ज झाली, कारण त्या साईडला नाही आहे. आणि फास्ट लगेच 100% पूर्णपणे. सो चलो आता निघालो आहोत. ॲक्च्युली आम्ही खाल्लं ते उडुपी टू मुंबई. आणि ह्याच्या आधी जेव्हा कधी मी उडुपी टू मुंबई खाल्लं ना, मला नाही आवडलं. पण आज मस्त होतं, मस्त एवढं फ्लफी इडली, ज्यात अजिबात सोडा नव्हता टाकला, म्हणजे कळत होतं. नाही तर सोडा टाकल्यावर ना त्याचा इडलीचा कलर चेंज होतो, टेस्ट वेगळी लागते. पण हे खूप छान लागत होतं. बेने डोसा खाल्लं, जे मी तुम्हाला सांगेल की बेने डोसा ना अशा प्रवासाच्या टायमाला बिलकुल खाऊ नका. बिकॉज बेने डोसा एक तर घीमध्ये बनवला जातो किंवा बटरमध्ये असतं, आणि मग त्याच्यावरनं ॲडिशनल लोणी टाकली जाते. सो ज्यांना त्रास होत असेल वॉमिटिंग किंवा ह्याचा ना, तर अजिबात तुम्ही ते खाऊ नका, नाही तर ते अजून त्रास व्हायला लागेल. पण छान होतं. आणि सनीने घेतलं पोहे. सो ओव्हरऑल असा आमचा नाश्ता असा छान प्रकारे झालेला आहे. ॲक्च्युली दरवेळेस जेव्हा कधी आम्हाला असं कुठेतरी छोट्याशा वेकेशनसाठी किंवा स्टेकेशनसाठी जायचं असतं ना, तर आम्ही दरवेळेस तेव्हाला लोकेशन बघतो की हा चला जाऊया. बट त्यांना असं होतं की नको, मग तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे अजून वेगळं काहीतरी लोकेशन मिळतं आम्हाला. बट ह्या वेळेस डोक्यात होतं की ठीक आहे जाऊया आपण. तसे तर खूप सारे बाकीचे पण ऑप्शन्स पाहिलेले आम्ही. सो आम्ही बेसिकली चाललो आहोत लोणावळामध्ये ॲम्बी व्हॅली सिटी चाललो आहोत. ते कधी आम्ही गेलेलो नाही आहोत. अजूनही वेकेशन चालू आहेत आणि त्यात वीकेंड असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे खूप ऑलमोस्ट जागा बुकिंग आहेत. सो हे एक आम्हाला लोकेशन मिळालं. अँड वी जस्ट होप अँड वी आर जस्ट प्रेइंग की आम्ही जसं पाहिले आणि जसं डिस्क्रिप्शनमध्ये आहे हे तसंच निघेल. आणि पाऊस पण पडायला पाहिजे. जर नसेल ना तर खूप वाईट वाटेल. नाही सगळे तिचं काहीतरी
स्वतःचं विश्व बनवलेलं आहे. चादर बिदर काय लावले काय माहित काय चाललंय. क्लायमेट जसं पाहिजे तसं तर वाटत नाहीये. पाऊस पाहिजे पण काय माहित पडेल की नाही. आय डाऊट. डाऊटच आहे. ह्यावेळेस अधिक महिना आलं मग ते 1 महिना वाढलं. मग नंतर आपलं काय म्हणतात वटपौर्णिमा एवढी पुढे गेली आहे. सो युजली जेव्हा पौर्णिमा असते तेव्हाच्या काहीतरी 1 वीक आधी किंवा 2-3 दिवस आधी पाऊस स्टार्ट होतो. सो मला असं वाटतं पाऊस बरोबर त्याच्याच टायमावर आहे. आपण फक्त की थोडंसं असं झालं की अरे जून चालू होऊन एवढे दिवस झाले आणि अजून पाऊस स्टार्ट झालेला नाही. सो आमचं ॲक्च्युली चेक इन आहे 2 वाजताचं आणि आता वाजलेत 11:15 आणि आता मी लोणावळ्यात एंटर होऊ मला असं वाटतं 10 to 15 मिनिट्समध्ये. इट्स आंबी व्हॅली आम्ही गेलो लाईक आंबी व्हॅलीमध्ये आम्ही कधी नाहीच गेलो. हे फर्स्ट टाईम. आणि आंबी व्हॅलीचं कसं आहे माहिती का तिथे जर तुम्ही कोणत्या हॉटेलचं बुकिंग केलं तरच तुम्हाला अलाउड आहे. त्याशिवाय आतमध्ये अलाउड नाही आहे. बिकॉज त्यांनी तशी ती सिटी त्यांनी बनवली आहे की असंच कोणी फिरायला नाही जाऊ शकत. जे फक्त स्टे करतात त्यांनाच. म्हणून तुमचं जे पण बुकिंग असेल ना ते तुम्हाला पहिले तिथे दाखवावं लागेल आणि मग त्याच्यानंतर तुमची एंट्री होते. आता हे एवढं मी ऐकलंय कितीतरी वर्षांपासून हेच ऐकत आली आणि मला असं वाटतं की तेच असेल. लवासाला तसं नाहीये. लवासाला लोक जातात. एंट्री आहे. लवासाला कसं आहे एंट्री लवासाला एंट्री फी भरावी लागते आणि ॲज अ टुरिस्ट म्हणजे ॲज 1 डे पिकनिक असं आपण जातो लवासाला. असं नाही की तिथे तुम्हाला स्टेच करायचं आहे. पण हे आंबी व्हॅलीचं तसं नाही आहे. तुम्हाला स्टे करावं लागतं तिथे. म्हणजे तुम्ही जर ठरवलं की चला आज आंबी व्हॅली सिटीला आपल्याला स्टे करायचं आहे आणि तुमच्याकडे बुकिंग नाही आहे तर मला कदाचित असं वाटतं ते एंट्री देतील की नाही आय डाऊट. कारण त्यांनी त्यांच्या त्या रूल्समध्ये लिहिले आहे की तुम्हाला ते गेटवर दाखवावंच लागेल. त्याशिवाय तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही आहे. एंटर केलेलं आहे आंबीवलीच्या. सॉरी आमचं चेकिंग खूप वेळ आहे ना. सो चेकिंगला आमचं खूप वेळ आहे. आता वाजलेत 12 आणि ऑन द वे आम्हाला ते स्विंग्स दिसलेले आहेत. आपण तिथूनच आलो ना. बाबा पण ठीक आहे ना.
वाटतंय पण ना आता थोडं ऊन आहे ना संध्याकाळचं. मला वाटतं त्यांनी मुद्दामून असं बघ ह्याच्यावर ठेवलंय. तो वरचा वाला पॉइंट असेल ना तिकडे अजून छान. आतमध्ये असेल चल. So finally we have reached our location which is Zuana Resort and Spa. कुठे गेले हे लोक? आहे I saw this side. दाखवताना जसंच त्यांना पण सांगू, आधीच सांगू लेक फ्युचर मी त्याला बोलतो. नाही सा घाण नको करू, चेंज करायचंय. आपल्याला लेक व्ह्यू पाहिजे. काचेच्या आत टाकलंय. सो आम्ही चेक इन केलेलं आहे पण त्यांनी आम्हाला जी रूम दिली आहे ना दॅट इज लिटिल बिट फार अवे फ्रॉम लेक. म्हणजे लेकचा व्ह्यू पण कसा आहे माहिती आहे का, पार्शियल आहे. म्हणजे इथे लेक दिसते बाकी सगळी झाडी आहेत. पण मी जे बघितलेलं आणि सनीने जे बुक केलेलं ना ते होतं की फुल लेक दिसतो आहे. सो आमच्या डोक्यात ते फिक्स झालं आहे की ते. पण ही आत्ता जी मी तुम्हाला रूम दाखवली ती सुंदर आहे, मोठी आहे. त्याचं हॉलच बघितलं, लिव्हिंग रूम एवढा मोठा आहे, छान असं वाईब्स छान आहेत, मोठी बाल्कनी आहे. पण त्याचं जे व्ह्यू आहे ते थोडंसं पार्शियल लेक व्ह्यू झालेलं आहे. सो त्यांना आम्ही थोडं विचारलं की आहे का तसं, तर ते म्हटले आम्ही तुम्हाला 1-2 दाखवतो ऑप्शन्स, बघा तुम्हाला ते नाही आवडणार बट स्टील इफ यू वॉन्ट यू कॅन चेक देम वन्स आणि मग नंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या रूममध्ये राहायचं आहे. सो लेट्स सी. फायनली जी रूम आम्हाला हवी होती तू गप ती आम्हाला रूम मिळाली आहे. सो बेसिकली ह्या रूममध्ये सुद्धा सगळं सेमच आहे बघा. एव्हरीथिंग इज सेम. शार एरिया तिकडे अँड बेडरूम जसं तिथे होतं तसंच. बट ज्याच्यासाठी आम्ही इथे खास आलो आहोत आणि ही बुक केली आहे ते म्हणजे हे जे तिथे मिसिंग होतं, दिस व्ह्यू. हा सो ब्युटिफुल. इथे असं त्यांनी एक झोका दिलेला आहे आणि हे बघा हा व्ह्यू आहे तो आणि इथे काही सिटिंग आहे. हो त्यांनी आम्हाला 2 ऑप्शन्स दिले, एक तर खाली आणि एक वर. तर खाली क्लिनिंग चालू होतं. मग सनीला असं झालं की नाही आम्हाला तू पहिले दाखव. जर आम्ही कदाचित खालची पाहिली असती ना पहिले तर आम्ही तीच बुक केली असती किंवा तीच सांगितली असती की द्या. पण तिथे समोर ना ट्रीज दिसतात. वरती आल्यावरती जो व्ह्यू दिसतोय ना एकदम मस्त आहे. आणि हीच रूम हवी होती. ह्याच रूमसाठी आम्ही खास सगळं एवढं हे केलेलं की अरे असाच व्ह्यू आम्हाला हवा आहे. फक्त ह्या रूमचा प्रॉब्लेम त्याने आम्हाला सांगितलं की ह्याचे कर्टन्स ओपन आणि क्लोज नाही होत. त्याने आधीच सांगितलं. म्हणजे ठीक आहे कारण एनी हवा मला ते ओपन नाही करायचं आहे. तिकडनं खूप गरम वाफा येतील. काच आहे
आणि रूम मग नंतर तेवढं कूल नाही होणार, गरम होईल. आणि त्या साईडला दुसरे रूम्स आहेत, सो तिथे काही व्ह्यू वगैरे नाही. सो मस्त व्यू, आयसा इज एन्जॉईंग मी टाईम. आणि आता आम्ही मस्त आता आम्ही नेटफ्लिक्सवर सिरीज बघू आणि आमचा लंच. रचना फुल एकदम रिलॅक्स मोडवर. हॅलो, हां बोल ना. मस्त रिलॅक्स करतो, एकदम शांतता आहे. काय आवाज आला तुम्हाला? अजिबात कशाचा हॉर्नचा आवाज नाही, गाड्यांचा आवाज नाही. मस्त ते पाण्याचे एकदम हळूहळू आवाज येत आहे, पक्ष्यांची आवाज येत आहेत. फक्त पाऊस पडायला पाहिजे, एवढं अमेझिंग वाटतं आहे ना. सो आम्ही मस्त जेवलो वगैरे, आता वाजले 4:30 आणि रिलॅक्स करतो. मस्त संध्याकाळी ॲक्च्युली इथे खूप ॲक्टिव्हिटीज आहेत करण्यासारख्या. म्युझिकल फाउंटन आहे, बोटिंग आहे, फिश थीम पार्क आहे, अजून त्यांनी खूप सारे ऑप्शन्स दिलेले आहेत. सो मी तुम्हाला सांगते बेसिकली ॲम्बी व्हॅली कसं वर्क करतं. म्हणजे आतापर्यंत मला जेवढं समजलं आहे, ॲम्बी व्हॅली सिटी, इट्स अ कम्प्लीट सिटी. इथे तुम्हाला वेगवेगळे प्रॉपर्टीज मिळतील जिथे तुम्ही स्टे करू शकतात. अकॉर्डिंग टू युअर चॉईस तुम्ही ते चूज करू शकतात, पण ते तुम्हाला ऑनलाईनच करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला एंट्री नाही आहे, जसं मी ते मगाशी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर इथे आतमध्ये हॉस्पिटल आहे, म्हणजे जे बेसिक फॅसिलिटीज पाहिजे असतात ते, हॉटेल आहे, ॲक्टिव्हिटीज आहेत, ते सगळं काही आहे. सो जेव्हा आम्ही इथे चेक इन केलं ना, त्याने आमच्या व्हॉट्सॲपवरती सगळं काही पाठवलं की इथे अख्ख्या पूर्ण ॲम्बी व्हॅली सिटीमध्ये काय काय आहे. युजली कसं असतं, आपण जेव्हा कुठे जातो तर त्या प्रॉपर्टीमधलंच आपल्याला प्रॉपर्टीमध्येच काय ॲक्टिव्हिटीज असतील किंवा ॲम्युनिटीज असतील ते मिळतं. आता इवन इफ यू वॉन्ट टू डू स्पा, तर स्पासाठी एक लोकेशन आहे, तर तिथे एक त्यांनी प्रॉपर एक स्पा व्यवस्थित मोठं ओपन केलं आहे. सो मला वाटतं की काही प्रॉपर्टीजमध्ये असतील, पण ज्या प्रॉपर्टीजमध्ये नाही आहेत दोज पीपल कॅन गो देअर असं. मग ते स्विंगवालं आहे जे तुम्ही पाहिलं असेल, मग तो एक ब्रिज आहे ते आहे. असे खूप सारे लोकेशन्स त्यांनी आम्हाला व्हॉट्सॲपवरती पाठवलं, त्याचे लिंक पाठवले आहेत. म्हणजे जर इन केस तुम्हाला जायचं असेल तर त्यांनी मॅप दिलं आहे, मॅपचं लोकेशन, त्या मॅपच्या लोकेशनवरनं तुम्ही जाऊ शकतात. आणि जर तुमच्याकडे गाडी असेल तरच तुम्ही इथे फिरू शकतात. मला नाही माहिती इथे प्रायव्हेट कार वगैरे काय अवेलेबल आहे की नाही, कारण हे खूप पुढे आहे लोणावळ्याच्या. आमचं माहिती आहे का, सकाळपासून काय गोंधळ चाललंय. आम्ही 3री रूम चेंज केली, आम्ही 3rd रूममध्ये होतो. म्हणजे त्यांनी आधी आम्हाला चांगलीच रूम दिलेली फर्स्ट. हां, सेकंड रूम आम्ही फर्स्ट रूम चेंज केली का आम्हाला व्ह्यू नाही पाहिजे तसं मिळाला. आणि सेकंड रूम जी घेतली आम्ही ती कूलच नव्हती होत, कारण दोन्ही एसीज वर्क नव्हते होत. पहिले आम्हाला असं वाटलं कशाला परत त्रास द्यायचा ना, ऍडजस्ट करू. मी आणि सनी ना आजपर्यंत सगळीकडे ऍडजस्ट करत आलो, सगळीकडे. पण मग नंतर असं झालं की एवढे पैसे भरले आणि आपल्याला व्ह्यू नाही मिळत आहे, म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं, भांडलो पण नाही, रिक्वेस्ट केलं की करू शकतात का तुम्ही. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे बघतो. म्हणजे नसतं ना ते बोलले तर आम्हाला चाललं असतं, असं आमचं होतं दोघांचं. पण मग ठीक आहे, नंतर बोललं की मिळाली रूम, ती रूम मिळाली. तुम्ही व्ह्यू पाहिलाच त्याचा किती सुंदर होता, पण ते ना कूलच नव्हती होत. आणि मग आम्ही विचार केला तरी की थांबूया आपण 3-4 तास, कदाचित ना बाहेर खूप हीट असल्यामुळे आतमध्ये
होत नसेल किंवा खूप मोठी रूम आहे, ACचे टन कमी आहेत, काय काय मी तर विचार केला. सनीला मी समजवत होती कारण मला ती रूम चेंज नव्हती करायची. मग नंतर ना खूप हाय टाईम झाला तो. मी लिटरली बाल्कनीमध्ये येऊन झोपलेली खाली. आणि मग सनीने मेसेज वगैरे केला आणि तो ओनर एवढा चांगला आहे ना, एवढा चांगला आहे. त्यांनी सांगितलं की डोंट वरी, आम्ही बघतो. मग टेक्निशियन आले, त्यांनी बघितलं तर ते नाही लगेच रिपेअर होण्यासारखं नव्हतं. म्हणून मग त्यांनी सांगितलं की दुसरी रूम आहे अवेलेबल. पण मी त्यांना बोलले की मला सेम व्ह्यू पाहिजे. ते म्हणतात त्यापेक्षा छान व्ह्यू येईल. मग आम्ही दुसऱ्या रूममध्ये आलो. असं इकडनं फुल दिसतंय, तिकडनं थोडंसं त्या साईडचं दिसत नव्हतं. मी दाखवते थांबा तुम्हाला. सो हा बघा, आता हा असा तो व्ह्यू आहे. ब्युटिफुल. आम्ही तिथे होतो. हे जे ब्राऊनवालं दिसतंय तुम्हाला, ते ब्राऊनवालं, तिथे होतो आम्ही त्या सेक्शनमध्ये. आवाज बघा ना. एवढं भारी वाटतंय ना. अमेझिंग व्ह्यू आहे. असं वाटतं इथेच बसू. ॲक्च्युली आपल्याला बीच आणि माउंटन दोन्ही आवडतं. तुझ्यामुळे मला माउंटन आवडायला एवढं थंड आहे, थंड. तिथे आपण किती कॉम्प्रोमाइज करत होतो. हो, ॲक्च्युली रचना म्हणते बाहेरच एवढी गरमी. जाऊन त्याच्या बिचारांना कशाला परत त्रास द्यावं असं. सो हा ॲक्च्युली बेड आहे स्पासाठी. नायसाची वेगळी स्टोरी. काय करायचं आहे ते कनेक्ट करायला लागेल बाबा. मी मगाशी जे म्हटली की काही काही रिसॉर्टमध्ये स्पा आहे, काही काही म्हणजे नाही आहे. सो त्यांचा एक प्रॉपर मोठं स्पा आहे. पण इथे नाही, जुवानामध्ये त्यांचं रूममध्येच स्पा आहे. म्हणजे हे बघा ना, इथे ते प्रॉपर असं तोंड वगैरे टाकून ते फेस ठेवायचं वासा. इज लुकिंग ब्युटिफुल. चलो, आम्ही एवढं गाढ झोपलो. नंतर गाडी इथे आणून लाव. प्रॉपर्टी एवढी सुंदर बांधली आहे ना ह्यांनी, हे बघा ना. खूप मस्त प्रॉपर्टी बांधली. खूप काही गोष्टी आहेत जे 6:30-7लाच बंद झाल्यात. ॲक्च्युली आम्ही एवढं गाढ झोपलो नाही, तर ते रूम चेंजिंगमध्ये आमचा तो टाईम गेला आणि आम्ही ते व्ह्यूमध्ये एवढे गुंतलेलो. आणि मेन म्हणजे आमचं असं होतं की रिलॅक्स करायचं, जास्त फिरायचं वगैरे नाही. सो इथे हॉर्स रायडिंग आहे, ते पण 6:30ला काय बंद झालं आहे. त्यानंतर फाउंटन शो आता ते म्हणतायत, पण आता माहीत नाही त्याचं टायमिंग्स एक्झॅक्टली आम्हाला आहे की नाही. पण जे संध्याकाळचे लाईटिंग्स आहेत ना, मी म्हणजे आपण ते तरी ॲटलिस्ट बघून येऊ, छान वाटेल. सकाळचा व्ह्यू आम्ही बघितलाय. ॲक्च्युली तसंच फील येतं. सो हा एक रेस्टॉरंट आहे जिकडनं तुम्ही ते मागवू शकता. सो जसं मी मगाशी म्हटली की त्यांनी आम्हाला सगळ्याचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे. फक्त त्या नंबरवर कॉल करायचं आणि मग ते जेवण घेऊन येतात. बट हे जे डायनिंग आहे इकडचं, इट्स व्हेरी कॉस्टली. म्हणजे कोणतंच स्वस्त नाही आहे. प्रत्येक डिश ही 900+ आहे. मग तुम्ही काहीही मागवा. जस्ट लुक ॲट दिस, इट्स अमेझिंग. जाईये ना, पण इथे थांब ना, रात्रपर्यंत ओपन असतं. सो ही लाइटिंग केल्यावर एकदम सुंदर ते दिसतंय. आता ते सगळ्या स्विंग्सवर सगळेजण बसलेले आहेत. आम्ही असं डिसाईड केलं की तो जो सकाळी पूल पाहिलेला, त्याला काय नाव आहे? हो. सो सेल ब्रिज असं त्या ब्रिजचं त्याने नाव दिलंय. सकाळी तुम्ही पाहिलं असेल ते व्हाईटमध्ये जे होतं ते. आता तिथे लाइटिंग्स चालू झाले. समोरचे लावले तर तिथे लाईट्स रिफ्लेक्ट.
सो फाउंटन इज क्लोज्ड आणि सनी आणि नायसाला काहीतरी स्नॅक्स खायचं आहे. हिचं बघा गेली. सो आम्ही सकाळी ज्यांच्याकडनं जेवण मागवलेलं ना, काय होतं वूड पिकर, तिकडेच आम्ही आलो कॅफेमध्ये. ते किती सुंदर कॅफे बनले बघा ना. हे काहीतरी होत आहे. पुढे नको जाऊ. इट्स कसं वाटतंय? नवीन नवीन जागा आहे ना, Explore. म्हणून छान Explore. वाटतंय. हा चला चला. सो स्नॅक्स खायला आलो, जे इकडे नाही आहे अवेलेबल. पण याचं जेवण चांगलं होतं. आम्ही सकाळी खाल्लं ना, तिला तेच चांगलं जेवण चांगलं आहे. मग तिला विचारलं किती वाजेपर्यंत आहे, रात्री जर आम्हाला फूड मागवायचं असेल तर ती म्हणते पूर्ण 24 आवर्स त्यांचं किचन ओपन आहे. सो ते तुम्ही मागवू शकतात. पण ते रात्रीचं मिडनाईटचं मेन्यू वेगळं आहे 11 नंतरचा. सध्या तिने आम्हाला सांगितलं की लेक व्ह्यू कॅफे, लेक साईड कॅफे, लेक फ्रंट कॅफे, जिथे तुम्हाला स्नॅक्स म्हणजे बर्गर, फ्राईज हे सगळं. हे मी बघितलं सकाळी, मी पाहिलं. पण इथे आल्यावर काहीतरी आता वेगळं वाईब्स येतात ना. लेक साईड सगळे गेले जागा. सनीचं फेवरेट चांगलं आहे. तोंड बघा. कॅफेचे वाईब्स वेअर सो अमेझिंग. एवढं छान वाटत होतं. आम्ही थोडंसं सनसेटच्या टायमाला गेलो असतो ना. ॲक्च्युली ते लेक फ्रंट कॅफे एक्झॅक्टली आमच्या रूमच्या समोर आहे. पण ते मला समोर काय एवढं सकाळी काय एवढं समजलं नाही. आणि वाईब्स एवढे छान होते, एवढं थंडगार वातावरण, एवढं मस्त वाटत होतं. सो आम्ही कॉफी प्यायला आणि स्नॅक्स खायला गेलेलो. मग नंतर ना ते खाता खाता वाजले 8:30 आणि मग असं झालं की आता परत रूमवर जाणार, मग परत मागवणार. सो इट्स बेटर विल हॅव फूड हिअर ओनली. म्हणून मग आम्ही ते जेवलो वगैरे, तिथेच जेवलो आणि मग नंतर निघालो. पण एवढं छान वाईब्स होते ना, है ना सनी? मस्त वाटत होतं. इथे एवढं शांतता आहे आणि तिथे गेलं ना की मस्त ते गाणी वाजतायत आणि छान. असं पण नाही की खूप धांगडधिंगा किंवा त्रास होईल असं पण नाही. मस्त वाटत होतं. कॉस्ट खूप कॉस्टली. म्हणजे चिकन चिली जी आपण युजली 300-350 खातो, ती इथे 880 रुपीजला आहे. इवन व्हेज हक्का नूडल्स वे लाईक 900 रुपीज. म्हणजे तुम्ही काहीही खाल ना ते 700 प्लसच आहे. फ्राईज पण 400 रुपीज. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की हे कसं ॲक्च्युली आयसोलेटेड प्लेसला आहे, एकदम पुढे. आणि इथे तुम्हाला जर दुसरं काय खायचं असेल तर तुम्ही दुसरीकडे कुठे जाऊच नाही शकत. तुम्हाला इकडचे जे रेस्टॉरंट्स आहेत 3-4 तिथेच, आणि सगळ्यांचे रेट्स हेच आहेत. पण म्हणजे मला 1 मिनिटासाठी असं वाटतं की इट्स नॉट वर्थ की एवढं कॉस्टली म्हणजे बाहेर. पण मग नंतर असं पण झालं की त्यांना ॲक्च्युली एक्झॅक्टली खरं खूप कोपऱ्यात आहे हे आंबी व्हॅली. आणि त्यांना सॅटर्डे संडे चालतं. आता तर या क्षणी तर म्हटलं ना की सॅटर्डे संडे असतं. आता फुल आहे. ते आम्हाला तो पॉइंट आलाय आमचा मस्त. बट मी तुम्हाला सांगते, जेवण असं खराब नाहीये. आपण खाऊ शकतो. मस्त आहे, टेस्टी फूड आहे. की असं वाटणार नाही की इट्स नॉट वर्थ वगैरे नाही. म्हणजे आम्हाला तरी पर्सनली आवडलंय. बट फूड इज ॲक्च्युली गुड बट इट्स रिअली व्हेरी कॉस्टली. आणि बघा ना हा व्ह्यू एवढा भारी वाटत. लुक ॲट दॅट व्ह्यू. ते पण एवढं छान वाटतंय. वाईब्स आर रिअली व्हेरी गुड आंबे व्हॅलीचं. म्हणजे जर प्लेझंट आणि एकदम शांत जागेत तुम्हाला यायचं असेल आणि फक्त रिलॅक्सेशन करायचं असेल ना, दिस इज अ नाईस प्लेस टू विजिट. 0.5 मध्ये नाही चांगलं दिसत आहे.
आम्ही एवढे फोटोज एवढे व्हिडिओज काढलेले आहेत, मस्त वाटतंय. आम्ही जेव्हा करत होतो ना कोणी नव्हतं, आम्ही तिघच होतो फक्त. सो मस्त करता आलं. सनीने मस्त असे ड्रोन शॉट्स घेतलेले आहेत आणि छान वाटत होतं. मेन म्हणजे आता संध्याकाळचा टाइम झाला ना, सो खूप थंडगार वातावरण आहे आणि लेक साईड असल्यामुळे अजून ते छान वाटतंय. मस्त वाटलं, म्हणजे आजचा पूर्ण दिवस खूप छान गेलं. कुठे बाहेर? हां 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 आता आम्ही ही जाणार आहे जकुझीमध्ये.